संत बाळूमामा मंदिर परिसरात सांडपाण्याचा दुर्गंधीयुक्त अड्डा, महापालिकेचे घोर दुर्लक्ष, नागरिकांचा संताप उफाळला। शिवोदयनगर येथील संत बाळूमामा मंदिराजवळील मोकळ्या भूखंडात गटारीचे सांडपाणी साचून राहिल्याने संपूर्ण परिसर दुर्गंधीने व्यापला आहे। गवत केंदाळ वाढल्याने साप, डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। ही स्थिती कायम असताना महापालिका प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। पवित्र बाळूमामा मंदिर परिसरात दर पौर्णिमा, अमावस्या तसेच रविवारी, शुक्रवारी आणि मंगळवारी हजारो भाविक दर्शनासाठी येतात। मात्र मंदिराकडे जाण्याचा मार्ग आता चिखल, साचलेले पाणी आणि दुर्गंधीमुळे त्रासदायक बनला आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नाक दाबून जावे लागत असून परिसरातील रहिवासी रोगराईच्या विळख्यात सापडले आहेत। महापालिका अधिकारी वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई करत नाहीत। प्रशासनाचे हे निष्क्रियपण लाजिरवाणे आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी दिली। साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक सतत आजारी पडत आहेत। नागरिकांनी तातडीने सांडपाण्याचा निचरा करून परिसराची स्वच्छता करावी, गवत हटवून साप नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे। अन्यथा संत बाळूमामा मंदिर परिसरातील नागरिक आणि भाविक आंदोलनाच्या मार्गावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे। संत बाळूमामांच्या नावाला शोभेल अशी स्वच्छता राखणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे। मात्र महापालिकेच्या उदासीनतेमुळे शिवोदयनगर परिसर दुर्गंधीचा व आजारांचा केंद्रबिंदू बनला असून नागरिकांचा संयम आता सुटू लागला आहे।